नमस्कार. आयच्या फ्रंट पेज कार्यावळीत सगळ्यांक येवकार. आमची फ्रंट पेज कार्यावळ आमचे जे सगळे पेपर आहात तेंचे मुखेल बातम्या, तेंचे एक्सक्लुझीव बातम्या, तेजे चर्चा करपा खातीर आसता. आनी मेन उद्देश स्टोरी बिहायंड द स्टोरी जाणून घेवपाचे आनी ह्या घडणुकेत वा खंयच्या घडणुकेत फुडें कितें जातलें, तेजे फ्युचरान कितें घडपाक शकता हें जाणून घेवपाचो आमी प्रयत्न करता. आनी प्रत्येक फ्रंट पेज कार्यावळीत आमच्या वांगडा गेस्ट आसता. ते गेस्ट ह्या सगळ्या बातम्याचें विश्लेशण करता. आयज आमच्या वांगडा गेस्ट आहा ते आमचे कन्सल्टींग एडिटर किशोर नायक गांवकर बाब. स्वागत तुमचें. आनी आमी पयली स्टोरी आयज घेता ती द गोवन एवरीडे. ही एक्चुअली स्टोरी इन्सिडंट हो मर्डराचो. काल जो मर्डर मेरशे जालो विशाल गोलतकर यांचो. कांय वरां भितरूच पुलिसेन ती केस क्रॅक केली. तांकां सगळ्यांक अरेस्ट केले जे इनवॉल्व आसले ते. पण एक गजाल तितूंतली जाणून घेवपा खातीर थोडे दीस पयलीं आनीक एक घडणूक त्याच मेरशे चिंबल वाठारांत घडलेली. रिजन आसलें गाडी पार्क करपाचेर. गाडी पार्क करपा वयल्यान झगडी, मागीर ते एके झगडलेले एके मनशाची बॉडी एक्सिडेंट जाला म्हणून पयलीं सांगलें. आतां मर्डर केस रजिस्टर जाला, इन्वेस्टिगेशन चालू आहा. पण रिजन आसलें गाडी पार्क करपाचेर. कालची जेन्ना ही केस मर्डराची क्रॅक जाली जाल्यार ते सगळे वांगडचे एकामेकाक वळखपी, पण तो आमकां सारकी वागणूक दिनाशिल्लो. ह्या कारणा वयल्यान तेजो त्या विशाल गोलतकराचो मर्डर जालो. अशी दोन मोठे इन्सिडंट मर्डर जावपा जीव वचपाचे इन्सिडंट, बट कारणां ही शुल्लक अशी कारणां. किशोर बाब, कशें ह्या इन्सिडंटा कडेन पळयता? कालचो जो इन्सिडंट मर्डराचो पुलिशेन सगळें ब्रीफ केला, अरेस्ट जाला, आनी तेजे पयलीं घडलेली घडणूक, हितूंतल्यान तुमकां कितें एक सांगपाचें आहा, कितें घडटाय आमच्या स्टेटींत? नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. देव सगळ्यांक बरो दीस दिवं. आज आपल्या पहिल्या पानावरती बहुतांश सगळ्याच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती जी बातमी आलेली आहे ती म्हणजे मर्डरची, खून. काल जो खून झाला त्या खुनासंबंधीची ही बातमी आहे. आता याच्यात विशेष म्हणजे जसं आता लौकिकनं सांगितलं की कालची ही घटना आणि त्यापूर्वी आणखी एक घटना घडली होती. त्याच्यात जयेश चोडणकर या युवकाला, म्हणजे त्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला असं पहिल्यांदा दाखवण्यात आलं. आणि मग नंतर त्यांच्या कुटुंबियाकडून मागणी झाल्यानंतर मग त्याच्यावरती मर्डर म्हणून केस रजिस्टर करण्यात आली. या दोन्ही घटना जर आपण बघितलं तर या दोन्ही घटना या सांताक्रूज मतदारसंघातील आहे. आणि सांताक्रूज मतदारसंघ हा पूर्वीपासून अशा पद्धतीच्या गुन्हेगारी घटनामुळे किंवा लॉ अँड ऑर्डरच्या वेगवेगळ्या प्रकरणामुळे सांताक्रूज मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत होता. आता पुन्हा एकदा त्या मतदारसंघात हे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की पोलिसांनी आणि सरकारनं या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता जयेश चोडणकर याच्या बाबतीत जो काय प्रकार घडला तो जसं तू सांगितलं तसं केवळ वाहन पार्क केलं होतं आणि ते पार्क केलेलं वाहन आपल्याला काढायला मिळत नाही, म्हणून जे वाहन त्याच्या गाडीच्या समोर पार्क केलं होतं त्या लोकांशी यांचं भांडण झालं आणि त्याचं मग पर्यवसान एकमेकावरती वार करण्यासंबंधी आणि मग त्याचा मृत्यू, जयेश चोडणकरचा मृत्यू झाला. अशा पद्धतीनं ते प्रकरण पोचलं. आता कालचा जो प्रकार आहे विशाल गोलतकर याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, परंतु त्याच्या मित्रांनीच, म्हणजे केवळ हा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने वागणूक देत नाही या कारणावरून त्याच्या मित्रांनी त्याचा काटा काढला, त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह हा झाडीत टाकून दिला. आता 6 तासाच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून 4 जणांना अटक केली. त्याच्यात आणखी एकाला अटक केली, तो मायनर आहे. म्हणजे मायनरही अशा पद्धतीनं गुन्हेगारी प्रकरणात गुंतल्याचा तो एक पुरावा म्हणावा लागेल. आता या सगळ्या गोष्टींकडे लौकिक आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. गुन्हेगारी प्रकरणं ही वाढत चालली आहेत आणि क्षुल्लक कारणावरून, म्हणजे कुणाची तरी सुपारी घेणं किंवा व्यावसायिक ह्याच्यातनं खून करणं असले प्रकार घडत नाहीत. केवळ निव्वळ साध्या वादातून खून पाडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मानसिकता काय बरं चालली आहे आजच्या युवकांची किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांची, ते आपल्याला याच्यातनं दिसून येतं. आणि हे जर आपल्याला रोखायचं असेल तर त्याच्या बाबतीत पोलीस यंत्रणा, बीड यंत्रणा ही सक्षम करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं पोलिसांनी 6 तासात त्याचा शोध लावला, म्हणजे पोलिसांना माहीत होतं की हा ग्रुप कोण आहे, त्याच्यात काय भांडणं आहेत, हे पोलिसांना माहीत असल्यामुळेच पोलीस ताबडतोब तिथं जाऊ शकले आणि त्यांना अटक करू शकले. हे जर पोलिसांना माहीत आहे तर ते गुन्हे टाळण्यासाठी काय करता येईल
याच्यावरतीही लक्ष देण्याची गरज आहे. आता अर्थात खून करणारे आणि ज्याचा खून झालाय हे सगळे लोक जरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असले तरी प्रत्यक्षात खून होणं किंवा खून टाळता येऊ जर शकला तर ते पोलिसांसाठी आणि लॉ अँड ऑर्डरसाठी चांगलं होऊ शकलं असतं. आणि त्यामुळे गुन्हे टाळण्यासाठी काय करता येईल हे आपल्याला पाहावं लागणार आहे. SP नितीन वालसण आणि त्यांची टीम आणि विशेष करून जे SDPO आहेत सुदेश नाईक यांनी अत्यंत म्हणजे यांच्या अतिदक्षतेमुळे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला विदिन 6 hours तो खरोखरच कौतुकास्पदच म्हणावा लागणार आहे. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागणार आहे ती म्हणजे सांताक्रूज मतदारसंघात पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या कारवाया वाढायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यावरती एव्हानाच पोलिसांनी किंवा सरकारनं नजर ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर हे प्रकार वाढत जाणार आहेत आणि मग त्याचा परिणाम कारण सांताक्रूज जो भाग आहे तो पणजीला टेकून आहे आणि पणजी ही राजधानी आहे. त्यामुळे त्याचे थेट परिणाम हे पणजीवरती पडू शकतात. कारण पणजीत मोठमोठी व्यावसायिक आस्थापना आहेत आणि त्या व्यावसायिक आस्थापनावरती लोकांच्या मनात जर अशा पद्धतीनं गुन्हेगारीमुळे जर भीती निर्माण झाली तर त्याचे परिणाम हे राज्याला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे सरकारनं ताबडतोब या सगळ्या प्रकरणावरती कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अशा पद्धतीनं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवरती बारीक नजर ठेवून त्यांच्यात अशा पद्धतीनं भांडणं होऊन त्याचे पर्यवसान खुनामध्ये होणार नाही याची काळजी पोलिसांना घ्यावीच लागणार आहे. किशोरबा आणि एक गजाल आम्ही जी बातमी द गोवन एव्हरीडेन एकदा ब्रेक केल्ली एक्सायजाचे स्कॅम तो सरकारी कर्मचारी आसूं जो करप्शन करता दुसरे क्रायम करता कोणाकूच भंय ना की बाबा आपल्याचे एक्शन जावपाचें. करप्शन करता खबर आपण आयज ना फाल्यां जे एक्सायजाचे स्कॅम पळयले ताका खबर आसतली आपण आयज ना फाल्यां सापडटलो असले प्रकारचे ते स्कॅम. सो कोणाकूच भंय उरलेलो ना असं दिसता तुमकां आपल्या फुडें एक्शन जातली काय तांकां हें आहा की आपण कसो तरी सुट्टलो. नाही आत्तापर्यंत अशी एकही कारवाई झाली नाही की त्या कारवाईच्या भीतीमुळे कुणीतरी भ्रष्टाचार करायचं बंद करणार. जोपर्यंत अशा पद्धतीची कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत कुणाच्याही मनात भीती निर्माण होणार नाही. लौकिक या संबंधी म्हणजे आम्ही ही प्रकरणं बघतोच आहोत. एक पत्रकार म्हणून वेगवेगळी प्रकरणं आम्ही आणलेली आहेत. परंतु मग त्याचा सारासार विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की का भीती भ्रष्टाचार करण्याबाबत करप्शन करण्याबाबत सरकारी अधिकाऱ्यामध्ये भीती का निर्माण होत नाही. तर तुला एक साधं गणित मी सांगतो की जर एखाद्या अधिकाऱ्याचं वार्षिक जर त्याची सॅलरी समजा 10 लाख असेल वार्षिक तर तो म्हणतो की आपली बाबा सर्व्हिस किती वर्षाची आहे 15 वर्षाची आहे तर 15 वर्षाचा हिशोब तो 10 लाखांना करतो. होणार किती अमुक. तर मला भ्रष्टाचारात 2 वर्षातच जर हे सगळे पैसे मिळाले तर कशाला पाहिजे जाऊ दे नोकरी मला काय फिकीर नाही नोकरीची. म्हणजे नोकरी माझी टिकावी किंवा नोकरी माझी सुरक्षित राहावी आणि त्यामुळे मी भ्रष्टाचार करणार नाही ही भीतीच सरकारी अधिकाऱ्यांच्या मनातनं गेलेली आहे. कारण निवृत्त होईपर्यंत रिटायर होईपर्यंत अधिकृत पद्धतीनं जे काय त्याला उत्पन्न मिळणार ते सगळं उत्पन्न तो भ्रष्टाचारात वसूल करून घेतो. त्यामुळे त्यांच्या मनात अजिबात भ्रष्टाचारासंबंधीची भीती नाही आणि तीच बातमी या आजच्या गोवन वार्ताच्या हेडलाईन फुडली सेकंड हांव तीच हेडलाईन घेवपाचो आसलो. लोकायुक्ताची बातमी 10 वर्सां जाय तेली लोकायुक्ता गोंयान हें केल्ल्या कायदो पास करून सेटअप केल्ल्या मदीं खुबशे लोकायुक्ता बदलले. थोड्यांनी चार्ज घेवच्या पयलीं चार्ज घेवन केसी हँडल करच्या पयलीं सोडून गेले वेगवेगळे आरोप जाता म्हणून. आनी फाटले 3 वर्सांचो डेटा गोवन वार्ता आमच्या मराठी दैनिकान दिला की फाटले 3 वर्सांत 54 याचिका लोकायुक्ता मुखार आयल्यो. ताचो अहवाल 44 याचिकांचो अहवाल दिला. प्रलंबीत 10 आहा पण हितूंतले फक्त 7 हितून हे दिला रिकमेंडेशन दिला. 7 हितून तेंच्यांनी एक्शन घेवपा खातीर एक सुचोवणी केल्या सरकाराक बाकीचे हितून करूं ना. सो किशोर बाब हे जे लोकायुक्ता जे एक इंडिपेंडंट बॉडी ऑटोनॉमस बॉडी तेंच्यांनी एक वेगळी हें केल्ली विजिलन्साच्या व्यतिरिक्त की लोकांक डायरेक्ट वचून थंय इंडिपेंडंट आपले केसी हाताळपाक मेळच्यो करप्शनाच्यो केसी थंय व्हरून तांकां न्याय घेवपाक मेळचो म्हणून ही सिस्टम फेल गेल्या अशी दिसता आमकां ही बातमी उपरांत. नाही अर्थातच लौकिक जसं केंद्रीय स्तरावरती लोकपालासाठी मोठं आंदोलन झालं परंतु अजूनपर्यंत लोकपाल काय नियुक्त झालेला नाही आणि त्याच पद्धतीनं राज्यस्तरीय लोकायुक्त स्थापन करण्यासाठी एक मोठं आंदोलन मोठी चळवळ झाली होती. विधानसभेतही या संबंधी मोठी चर्चा झाली होती.
मग खरं म्हणजे लोकायुक्त स्थापन करण्यात पत्रकारांचीही तेवढीच सक्रिय अशा पद्धतीची भूमिका आहे. जसं RTI कायदा आणण्यात पत्रकारांची भूमिका आहे, त्याच पद्धतीनं लोकायुक्त नेमण्याच्या बाबतीतही अनेक पत्रकार हे सक्रिय होते की कुठेतरी सरकारी अधिकाऱ्यावरती, प्रशासनावरती अंकुश लागेल या दृष्टीनं लोकायुक्त हवा अशा पद्धतीची इच्छा त्यावेळीला व्यक्त करण्यात येत होती. आता लोकायुक्त स्थापन झाला आहे, परंतु आज जी गोवन वार्तानं हेडलाईन बातमी जी आणलेली आहे त्याच्यात जर आपण बघितलं तर ही जी लोकायुक्त यंत्रणा आहे ती प्रशासनावरती किंवा सरकारी अधिकाऱ्यावरती, राजकीय नेत्यावरती अंकुश ठेवण्यात कुठेतरी प्रभावहीन वाटत आहे. म्हणजे या लोकायुक्ताचा प्रभाव आणि या लोकायुक्तामुळे या लोकात अजिबात भीती निर्माण झालेली नाही आणि दुर्दैवानं त्यामुळे लोकायुक्त ज्या कारणासाठी स्थापन झालंय त्या कारणालाच काय अर्थ राहिलेला नाही. आता जर तू बघितलं तर केवळ 54 पैकी 7 प्रकरणी लोकायुक्तानं शिफारस केलेली आहे. आता लोकायुक्तानं शिफारस केलेली लोकायुक्तांची जी शिफारस आहे ती सरकारकडे जाते आणि सरकारवरती बंधन नाही की ती शिफारस सरकारनं मान्य करायलाच पाहिजे म्हणून. म्हणजे सरकारी अधिकारी, सरकारी नेते, सरकारी भ्रष्टाचार याच्या विरोधात सगळी सुनावणी घेऊन आणि चौकशी करून त्याच्यावरती कारवाई करण्याची शिफारस शेवटी त्याच सरकारकडे जाते आणि त्यामुळे त्याला काही एक अर्थ राहत नाही. लोकायुक्तांची शिफारस मान्य करून संबंधित राजकीय नेता किंवा कुठल्याही अधिकारावरती कारवाई झाल्याचं आपल्याला दिसत नाही. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं सुरुवातीला प्रकरणं दाखल होत होती, म्हणजे 2020 मध्ये 38 याचिका दाखल झाल्या होत्या. 2010 आणि 2021-22 मध्ये आपण बघितलं तर 10-6 त्याचं प्रमाण खालावत गेलं. आता का खालावत गेलं? कारण लोकांना कळलं की तिथं गेल्यानंतर त्याच्यातनं काहीच होत नाही. आता अर्थात काही जे लोक आहेत ते विनाकारण कुणाला तरी अडकवण्यासाठी किंवा कुणावर तरी दबाव टाकण्यासाठी विनाकारण तक्रारी दाखल करत होते आणि तशा तक्रारी ज्या लोकायुक्ताकडे दाखल होत होत्या त्या तक्रारी या सरसकट फेटाळण्यात आलेल्या आहेत पुराव्याअभावी किंवा जे काय आपण आरोप करतो त्या तक्रारीमध्ये त्या आरोपासंबंधी पुरावे किंवा डॉक्युमेंट्स नसल्यामुळे असे अनेक याचिका या लोकायुक्तानं फेटाळलेल्या आहेत. परंतु बाकी काही प्रकरणं अजूनही लोकायुक्तांकडे प्रलंबित आहेत, लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू आहे. परंतु ही जी सुनावणी आहे ती खूप सावकाश पद्धतीनं ही सुनावणी चालते. ती जर सुनावणी आणखी गतिमान होऊन ती जर प्रकरणं ताबडतोब जर निकाला देऊ शकली तर लोकांचा काही प्रमाणात तिथं विश्वास हा वाढू शकतो. परंतु एकंदरीत ज्या पद्धतीनं आजच्या या बातमीतली सगळी आकडेवारी जर आपण बघितली तर त्याच्यावरनं एक गोष्ट स्पष्ट होतं की आमची जी भावना होते की लोकायुक्त आल्यानंतर असं होणार, हे तुरुंगात पडणार, ते तुरुंगात जाणार, यांच्यावरती कारवाई होणार, तसं काहीच झालेलं नाही. ही यंत्रणा अपेक्षेपेक्षा प्रभावहीन अशा पद्धतीची ठरली आहे. त्यामुळे आता कोण या सगळ्या गोष्टीवरती सरकारी प्रशासनावरती अंकुश आणणार आहे याची चिंता सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे. हे पळोवपाक गेल्यार जर लोकायुक्ताक स्ट्रॉंग करता जाल्यार कायदो स्ट्रॉंग करचो पडटलो. लोकायुक्ता एक जो आहा तो तितून बदल, तितून एमेंडमेंट करून तो स्ट्रॉंग करचो पडटलो, कडक करचो पडटलो आनी ताका सरकाराक रिकमेंडेशन करच्या परस ते स्वता एक्शन घेवपाची एक ऑथॉरिटी दिवची पडटली. पण तुमकां करंट हितूंतल्यान पळोवपाक गेल्यार खंयचेच पॉलिटिकल पार्टीचे सरकार असले एका वचपाक शकता? अगदी बरोबर लोकी. कारण कसं आहे की याच्या बाबतीत सरकारही इंटरेस्टेड नाही आणि विरोधी पक्षही इंटरेस्टेड नाही. कारण विरोधी पक्ष कधी ना कधीतरी सत्तेवर येणार. त्यामुळे एकूण आपण जे निवडून देतो लोकप्रतिनिधी त्यांच्याच विरोधात शस्त्र उगारण्याचा अधिकार असलेल्या यंत्रणेला ते जादा अधिकार का म्हणून देणार? म्हणजे त्यांनी टूथलेस, आपण त्याला टीथलेस कायदा असं आपण त्याला म्हणतो, म्हणजे दात नसलेला कायदा, चावताही येत नाही आणि तुम्हाला चावल्यानंतर घावही होणार नाही याची काळजी त्या कायद्यात घेतलेली आहे. म्हणजे एवढे अमेंडमेंट करून तो कायदा एवढा टीथलेस करून ठेवलेला आहे की त्या कायद्यातनं एवढा, म्हणजे तक्रारदार जेव्हा एखादी तक्रार दाखल करतो त्याच्यासाठी त्यांना अनेक खस्ता खाव्या लागतात. त्याला स्वतःचे पैसे खर्च करून सगळी कागदपत्रे मिळवावी लागतात RTI मार्फत, मग वकिलामार्फत याचिका दाखल करावी लागते. अनेक जण तर स्वतः वकील घेऊन तिकडे जातात आर्ग्युमेंटसाठी. मग एवढा सगळा खटाटोप करून शेवटी चौकशी झाल्यानंतर जर कारवाई होत नसेल तर मग लोक का म्हणून येणार लोकायुक्तांकडे? तर त्यामुळे तू जसं सांगतोस की कायदा हा कठोर व्हायला पाहिजे, काहीतरी अधिकार लोकायुक्ताकडे द्यायला पाहिजेत की त्या अधिकाराचा वापर करून कुठेतरी सरकारी प्रशासनातील भ्रष्टाचारावरती अंकुश ठेवणं शक्य होईल. आणि तसं जर झालं तरच मला वाटतं लोकांचा विश्वास हा लोकायुक्तावरती वाढेल.
ओके, आमी फुडले बातमे कडेन वयता. भांगरभूंय आमचो कोंकणी न्यूजपेपर, तेजी बातमी आमी घेता. बालरथ चालक आनी वाहकांच्या वेतनांत 1,000ची वाड. हो विशय खूब दीस ह्या तेंचो डिमांड्स आहा. ड्रायव्हर आनी जे अटेंडंट आहा तेंचो खूब दिसा पासून डिमांड आहा पगार वाड करचे. ड्रायव्हराचो 20,000 पर्यंत पगार वाड, मागीर अटेंडंटाचो 14,000 पर्यंत तेंचो डिमांड आसलो. आनी तेंच्यांनी संपाची सुचोवणी दिल्ली सरकाराक की आतां आमी स्ट्रायका वचपाचे आहा म्हणून. बट रातचे लेट आमकां हें एज्युकेशनाचें नोटिफिकेशन येयलां. थंय सांगता की ड्रायव्हराचो तो पगार आहा तो 1,000 वाडयला आनी अटेंडंटाचो 1,000. तो जाता कितलो? अटेंडंटाचो आतां 6,000 आनी ड्रायव्हराचो कितें 12,000 जाता, एक 1,000 रुपया वाडयले उपरांत. आनी हो विशय आहा फक्त बालरथाचो विशय, तो सगल्यांक लागपी, सगळ्या कुटुंबाक. कारण सगल्यांची भुरगीं, सगळ्या घरांतलीं भुरगीं स्कुलान वयता आनी बालरथ एक म्हत्वाचो घटक जाल्लो आयच्या हितून. गोंयांत म्हत्वाचो एक घटक जंय सगल्यांची भुरगीं ह्या बालरथांतल्यान ट्रॅवल करता. मेजर चंक म्हटल्यार आतां. सो हो जो सरकारान निर्णय घेतलो तो बी रातचो लेट घेतला. आयज तेंचो स्ट्रायक जाल्यार रातचो लेट निर्णय घेता. म्हणजे सरकाराक खबर नाशिल्लें अशें ना की आयच्यान स्ट्रायक आहा म्हणून. आनी वाडयता ते अशें तेंचो पगार वाडोवना की ते खंय तरी डिस्कशनाक वा ते खंय तरी मातशे बॅकफुटार वयतले. हे कंप्लीट हेजेर ह्या तेंच्या हेचेर इन्सिडेंटाचेर तेंचे जे स्ट्रायकाचेर तुमी कितें म्हणपाक सोदता? लौकीक, आयज भांगरभूंयन जी बातमी हाडल्या बालरथाची, खरेंच आमी जर पळोवंक गेलो जाल्यार सरकार काय काय बाबतीन अशा पद्दतीन कठोर आनी निष्ठूर वागता की ताका कितें म्हणप हेंच कळना. आतां तूं विचार कर की 5,000 रुपया आनी 11,000 रुपया ह्या पगारान आयज कोणाचें कितें रावपाचें आहा आनी कितलीं वर्सां ते थंय काम करतात. आतां सांगतात कितें ना, ते पूर्ण वेळ ती नोकरी न्हू, फूल टायम नोकरी न्हू, ती एकदां भुरग्यांक हाडपाची आनी मागीर भुरग्यांक सोडपाची. कितें जरी असलें, पूर्ण वेळ जरी ती नोकरी नसली जाल्यार पूर्ण वेळ त्या लोकांक थंय अडकून पडचें पडटा. आनी त्या खातीर हो 11-12 हजार आनी ते 5,000 म्हणटात पळय, ही निव्वळ फकाणां. मुळातूच लौकीक म्हाका दिसता की ही जी बालरथ येवजण आसा न्हू, ती तूं म्हणटा त्या पद्दतीन खूब म्हत्वाची. म्हणजे आयज हांव तुका सांगता की आयज बालरथ बंद. म्हाका स्वता म्हाजे भुरगीं बालरथान वयता. तर आयज म्हाका स्कुलाक पावोवचें पडलें. म्हणजे म्हाजी सोडून दी, प्रत्येक पेरंटाची. आतां ज्याच्या कडेन गाडी आसा तो पेरंट वचून पावोवंक शकता, पूण मागीर कामाक वचोंक जाय, खुबश्यो गजाली असतात. आयज बालरथ बंद असल्या कारणान खुबश्या पालकांची गैरसोय जाली. तूं म्हटलें तशें काल राती तुमी निर्णय घेता. म्हणजे म्हाजें म्हणणें अशें की सरकारी अधिकारी आसात पळय, ते खंयचीय गजाल हाताळटना आपल्या अकलेचो वापर करतात काय ना. जेन्ना आयज तेंच्यांनी सांगलां की बाबा सोमारा ते स्ट्रायकार वयतले, तुमी आयतार दीस रातचो निर्णय घेता, हो कसलो प्रकार? आनी घेतात तो घेतात, तांकां 1000 म्हणजे तेचेर उपकार करतात तुमी. लौकीक तुका हांव सांगता, मुळांत ही येवजण गाडयो गरजेच्यो आसात. एकीकडे प्रायवेट बसवाले बाबडे सरकार कडेन रडटात, आपलो धंदो बंद पडला, आमकां कितें तरी मदत करा म्हणून. आनी हे सरकार बालरथाच्या नांवार ह्यो ज्यो गाडयो हाडल्यो न्हू, ह्यो गाडयो मुळान हांव तुका सरळ सांगता आनी हांव अधिकारान सांगता की ह्यो गाडयो हाडपाचें जें प्रकरण आसा पळय, हें निव्वळ कमिशनाचें प्रकरण. गाडयो हाडपाची गरज नसली. ह्या प्रायवेट गाडयांक जर विश्वासान घेतलेले आनी तेतूंतसून एक सिस्टम तयार केल्ली जाल्यार ह्यो बालरथी जावं शकताल्यो. दुसरो गजाल, हे बालरथ जे बशी हाडल्यो त्यो ट्रायबल सब प्लॅनाचो पयसो वापरून हाडल्यो. ट्रायबल सब प्लान ह्यो ट्रायबल लोकां खातीर वापरूंक जाय. त्या सब प्लानाच्या पयशांतल्यान बालरथ हाडले. एक जाली गजाल. दुसरी गजाल, ह्या बालरथाच्या निमतान कांय जाणांक रोजगार मेळ्ळो. ड्रायव्हरांक रोजगार मेळ्ळो, एटेंडंटाक रोजगार मेळ्ळो. तुमी तांकां रोजगार दिलो, पूण कसलो 5,000चो रोजगार? काल एप्रेंटिसशीप मुख्यमंत्र्यान एक बरी येवजण, आनी तेचें आमी खरें म्हणजे स्वागतूच करपाक जाय. ते एप्रेंटिसशीप येवजणेन मिनिमम 8,000 ते 18,000 मेरेन तुका हें मेळटा, स्टायफंड मेळटा. आतां ही स्कील न्हू, ही ड्रायव्हर म्हणटा ती स्कील न्हू. त्या ड्रायव्हराक तुमी 12,000 किमान. आयज परिस्थिती लौकीक खंय पावल्या, कसो जगाप मनशान. आनी तो जो ते जे एज आसा पळय तरणाट्यांचो, तो एज जर तो बाबडो हेतून 10,000 आनी 12,000 जर घालोवपाक लागलो जाल्यार मागीर ताची एज वाडटकूच त्याच्या कडेन ती ताकदूच उरची ना. सो तुमी त्याच्या क्रयशक्तीचो गैरवापर घेता. आनी हें खूब म्हाका तर दिसता ह्या बालरथ चालकांचेर आनी कर्मचाऱ्यांचेर जो अन्याय सरकार करता पळय, तो अन्याय सरकारान ताबडतोब पयस करपाक जाय. दुसरी गजाल, सगळ्योच गजाली तुमी फुकट दिवपाक सोदता. कित्याक फुकट जाय? आयज पेरंट्साची ताकद आसा पळय लौकीक. तूं जर प्रायवेट गाडी करतलो तुका 2-2 हजार भरचे पडटा. हांव म्हणटा 500 रुपया घेया.
पेरंट्सा कडल्यान सगळ्योच गजाली तुम्ही कित्याक फुकट दिवपाक सोदता, जेका एफर्ट जाता त्याच्या कडल्यान तुम्ही 500 रुपया घेया आणि तेतून त्या गाडयेचो व्यवस्थित मेंटेनन्स करा, त्या ड्रायव्हराक अटेंडंटाक व्यवस्थित तुम्ही पेमेंट दिया. तुम्ही सगळ्योच गजाली फुकट दिवंक सोदतात, जेका परवडटा तेकाय तुम्ही फुकट दिता, जेका परवडना ओके, जेका परवडटा. लोकांक कितें जाय, आपली भुरगीं व्यवस्थित पद्दतीन स्कुलान पावपाक जाय आणि व्यवस्थित पद्दतीन घरा येवपाक जाय. ही जर जपणूक किंवा ही जतनाय जर ते संबंधित स्कूल घेता आणि बालरथाचे ड्रायव्हर आणि अटेंडंट घेता गेल्यार 500 रुपया दिवपाक खंयचोच पेरंट आयज फाटीं सरचो ना. तुका एग्जाम्पल सांगता, टॉयलेटीन जर वयतलो पब्लीक टॉयलेटीन गेल्यार 2 रुपया 1 रुपया घेतात तुम्ही. हांव म्हणटा 2 रुपया 1 रुपया न्हू, 10 रुपया घे, पूण व्यवस्थित पद्दतीन ती क्लीन टॉयलेट कर, सगळे यूज करतले, कोणाक नाका फुकट. फुकट फुकट म्हणून हे लोकांक दितात आणि त्याच्या फाटल्यान हेंची कमिशनां कशी लिपलेली असता पळय ते आनी सांगपाची गरज ना. ही बालरथ येवजण अजूनही सरकाराक चान्स आसा, ही येवजण सुधरायात. त्या ड्रायव्हरांक आणि ती जी अटेंडंट आहा तांकां एक सेक्युरिटी दियात. आणि दुसरी गजाल, ह्या येवजणेन प्रायव्हेट बसवाल्यांक ज्यांचो धंदो बंद पडला, जे कर्ज बाजारी जाल्यात, तांकां कशा पद्दतीन तुमकां सपोर्ट करपाक मेळूंक शकता आणि भुरग्यांची सोय जावंक शकता, ह्याच्या बाबतीतूय विचार जावपाक जाय. आणि म्हत्वाची गजाल म्हटल्यार ह्या बालरथाच्या संदर्भात तुम्ही एक मिनिमम एक चार्ज घेया पालकां कडल्यान आणि तांकां व्यवस्थित विश्वासार्ह अशा पद्दतीची सेवा दियात. कांयच हरकत ना, पालकूय तयार जातले. पूण अशा पद्दतीन ह्या येवजणेचो त्या कामगारांचो सगळ्यांचेर अन्याय करून ही येवजण पाड घालू नाका, इतलेंच म्हाका दिसता ह्या सगळ्या प्रकारा वयल्यान. ओके, आमी फुडल्या बातमी कडेन आमचे कोंकण सात सिंधुदुर्गान चलता तो पेपर आनी दुसरे नवशक्ती आनी फ्री प्रेस जर्नल हेंचेर मेन आयज हेडलायन्स कालचो इन्सिडंट एनसीपीचो आनी तेंचे हेडलायन्स वेगळ्यो वेगळ्या. अजित पवार गटाचा प्रस्ताव फेटाळा, कोंकण साताची हेडलायन. नवशक्ती म्हणटा विठ्ठला सांबाळून घे रे, जे एका भुजबळ ह्यांचो डायलॉग तेंच्यांनी हेडलायनीक घेतला. आनी फ्री प्रेस जर्नल आमचो इंग्लीश पेपर म्हणटा फर्स्ट पूल द रग देन टच फीट. कालचो जो इन्सिडंट सगळ्यांक खबर आहा, ते सगळे शरद पवारांक मेळपाक गेले, जे सगळे फुटलेले ते तेंच्यांनी कितें मागणें केलें तें खबर आहा. तुमी एक थोडक्यात हेजेर उजवाड घाला की हे कालचो इन्सिडंट आनी फुडें कितें जावंक शकता. लौकिक महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं जे राजकारण सुरू आहे ते राजकारण जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांना म्हणजे काय कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र अशी म्हणण्याची वेळ येणार आहे. म्हणजे तुम्ही एकीकडे शरद पवारांच्या विरोधात बंड करताय, शरद पवारांच्या विरोधात तुम्ही बेताल वक्तव्य करतायत आणि आता मंत्रिपदाच्या शपथा घेतल्यानंतर मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचेच पाय धरण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जाताय. म्हणजे ही शरद पवारांची थट्टा चालली आहे, राजकारणाची थट्टा चालली आहे की जनतेची थट्टा या सगळ्यांनीच मिळून चालवली आहे, याचा शोध घ्यावा लागणार आहे. काल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मंत्रिपद मिळाली, अजित पवार यांच्याकडे फायनान्स खातं आलं, म्हणजे अत्यंत महत्त्वाचं खातं. आणि त्यांच्या अजित पवाराच्या बंडखोर गटामधले जे मंत्री आहेत ते शरद पवारांच्या भेटीला गेले आणि त्यामुळे ती बातमी साहजिकच ही कोकण सात आणि मुंबईच्या सगळ्याच वर्तमानपत्राची हेडलाईन असणार आहे. नवशक्तीनंही ती बातमी केलेली आहे, विठ्ठला सांभाळून घे रे. आता विठ्ठला सांभाळून घे रे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना शरद पवार हे विठ्ठला समान आहेत, त्यामुळे आमच्याकडनं चूक झाली, आता आम्हाला सांभाळून घे रे अशा पद्धतीनं ही बातमी आलेली आहे. दुसरी गोष्ट, पुढच्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्यासंबंधीचाही विषय राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे आणि त्या विषयाला तूर्त तरी शरद पवारांनी अजूनही मान्यता दिलेली नाही. म्हणजे शेवटी हे सगळं जे राजकारण घडवून आणलेलं आहे भाजपनं ते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि त्यांना वाटतं की शिवसेनेचा एक गट, राष्ट्रवादीचा एक गट, हे सगळे गट जर भाजपसोबत राहिले तर भाजपला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात यश मिळवता येईल आणि त्या उद्देशानं हे सगळं आता विधानसभेचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे शरद पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवारांना पुढे करून शरद पवारांची मनधरणी करता येईल असं भाजपला अजूनही वाटतं आणि त्याच अनुषंगाने या बातम्या आहेत. फ्री प्रेस जर्नलने त्यांची इंटरेस्टिंग हेडलाईन म्हणजे मथळा दिलेला आहे, फर्स्ट पुल द रग देन टफ फीट. म्हणजे पहिल्यांदा पाय खेचा आणि आता पाया पडा. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे राजकारण सुरू आहे ते मला वाटतं महाराष्ट्राला हे राजकारण कितपत परवडणार, महाराष्ट्राला हे राजकारण कितपत चालणार की महाराष्ट्राला हे राजकारण कितीतरी वर्ष मागे नेणार, अशा पद्धतीचे प्रकार हे सुरू आहेत.
या सगळ्या प्रकारांचा शेवट आता कसा होणार आहे ते आपल्याला 2024च्या लोकसभा निवडणुकीत दिसून येईल. आमचा हांगसर फ्रंट पेज कार्यावळीचो वेळ सामको सोंपलेलो आहा. तुम्ही पळयत रावात प्रुडंट मिडियान गोवन वार्तालाय फ्रंट पेज कार्यावळ आमी सदांच सकाळी तुमच्या मुखार घेवन येता. आमचे ज्यो पेपरांच्यो हेडलायन्स आसता, मुखेल हेडलायन्स आसतात त्यो घेवन पळयत रावात प्रुडंट मिडियान गोवन वार्तालाय.